नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती। आज आहे 28 नोव्हेंबर। तर आज राज्यात आता 28 नोव्हेंबर आहे, राज्यामध्ये वातावरणामध्ये बदल होताना दिसत आहे। राज्यामध्ये ढगाळ वातावरणाची स्थिती सध्या निर्माण होत आहे। ढगाळ वातावरण हे सक्रिय होत आहे। तर चक्रीवादळ जे आहे ते बंगालच्या उपसागरावरती चक्रीवादळ सक्रिय झालेलं आहे। राज्यातील अनेक परिसरामध्ये, तालुक्यांमध्ये पावसाचा जोरदार अवकाळीचा अलर्ट देण्यात आलेला आहे। तर आता अवकाळीचा अलर्ट कोणकोणत्या भागात, कोणत्या जिल्ह्यात अवकाळीचा अलर्ट देण्यात आला याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहणार आहोत। सर्वप्रथम आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या तालुक्याचे, गावाचे नाव कमेंट करा आपल्या भागातील संपूर्ण अंदाज पाहण्यासाठी। तर आज आहे 28 नोव्हेंबर। तर आता बंगालच्या उपसागरावरती चक्रीवादळ जे आहे ते सक्रिय झालेलं आहे, सक्रिय ॲक्टिव्ह झालेलं आहे सध्या। आणि हे चक्रीवादळ जे ते बंगालच्या उपसागरावरती घोंगावत आहे। हे चक्रीवादळाचा प्रभाव जो आहे तो राज्यामध्ये चक्रीवादळ 30 नोव्हेंबरपासून टाकणार आहे। राज्यातील अनेक परिसरामध्ये चक्रीवादळाचा जोरदार प्रभाव त्या ठिकाणी पडणार आहे। राज्यामध्ये अवकाळीला 30 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे। तर आता हा अवकाळीचा पाऊस जो आहे तो 30 नोव्हेंबर कोणकोणत्या भागात असणार हे देखील आपण या ठिकाणी पाहूया। सर्वप्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। तर 30 नोव्हेंबर रोजी राज्यातील विदर्भ परिसरामध्ये त्या ठिकाणी अवकाळीचा पाऊस सुरू होणार आहे। 30 नोव्हेंबर रोजी त्या परिसरामध्ये अवकाळीचा जोरदार अलर्ट देण्यात आलेला आहे। त्याचबरोबर 1, 2, 3, 4, 5, 6 डिसेंबर रोजी राज्यातील बहुतांश परिसरामध्ये अवकाळीचा जोरदार असा अलर्ट देण्यात आलेला आहे। यामध्ये पश्चिम महाराष्ट्र, कोकण, विदर्भ, मराठवाड्यातील संपूर्ण परिसराला त्या ठिकाणी पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। अवकाळी पाऊस जो आहे तो या परिसरांमध्ये त्या ठिकाणी धुमाकूळ घालणार आहे। अनेक परिसराला त्या ठिकाणी अवकाळी पाऊस हा झोडपून काढणार आहे। विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा इशारा आहे तो देण्यात आलेला आहे। तर हा पाऊस जो आहे तो सध्या चक्रीवादळ सक्रिय होत आहे। बंगालच्या उपसागरावरती चक्रीवादळ सक्रिय झालेले आहे, त्याचा जोर पुढे जाऊन वाढणार आहे आणि या चक्रीवादळामुळेच राज्यातील अनेक परिसरामध्ये अवकाळीचा जोरदार भयंकर असा अलर्ट अनेक परिसरामध्ये देण्यात आलेला आहे। तर यापुढील संपूर्ण अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या तालुक्याचे, गावाचे नाव कमेंट नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा। तुम्हाला त्या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून, लाईव्हच्या माध्यमातून संपूर्ण अंदाज आपल्या परिसरातील दिला जाईल। धन्यवाद।